भारतीय सैन्यानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा चांगलाच बदला घेतलाय। मध्यरात्री जेव्हा दहशतवादी गाड झोपेत होते तेव्हा भारतानं ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अचूक हल्ले करण्यात आले। 22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये 26 नागरिकांचा मृत्यू झाला होता। आता या सुपर प्लॅन हल्ल्यामागे डोकं कोणाचं होतं, हा हल्ला कसा यशस्वी झाला पाहूयात। रात्रभर सुरू असलेल्या या अचूक हल्ल्यांमध्ये एकूण 9 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं, ज्यात 3 लष्कर आणि 4 जैश लॉन पॅडचा समावेश होता। तिन्ही दलाच्या संयुक्त कामगिरीने पाकिस्तानचा खेळ खल्लास झाला। मात्र या हल्ल्यामागे सगळ्यात मोठा वाटा होता तो म्हणजे भारताची गुप्तचर यंत्रणा रॉचा। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी तिन्ही दलाचे हात मोकळे करण्यात आले होते। तसेच भारताची गुप्तचर यंत्रणा रॉला ऍक्टिव्ह करण्यात आलं होतं। रॉचे प्रमुख अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची खडानखडा माहिती मिळवली गेली। पाकिस्तानच्या कोणत्या भागात किती दहशतवादी आहे, जैश-ए-मोहम्मदचे कॅम्प कुठे आहे आणि त्यामध्ये किती दहशतवादी आहे याची संपूर्ण माहिती रॉने आधीच काढून ठेवली होती। पाकिस्तानचा कार्यक्रम कधी करायचा याची तारीख देखील रॉ कडून ठरवली गेली होती। रॉने दिलेल्या माहितीनुसार भारतीय हवाई दलाने आक्रमक कामगिरी करत हल्ला केला आहे आणि पाकिस्तानने पाळून ठेवलेल्या दहशतवाद्यांना नरकाची दिशा दाखवली आहे। भारताच्या या हवाई हल्ल्यात 12 दहशतवादी ठार झालेले आहेत, तर 55 दहशतवादी जखमी झाल्याचं वृत्त मिळतंय।